सांग म्हणली माझा हृदय माझा जीवित सानिकाच्या शाळेतल्या वर्गातल्या पुरी आहेत ना, ते एकेकीचा साखरपुडा झाला, एकेकांचे लग्न ते झाले. आता इथं क्लास तर मला माझ्या पुरीला शिकवायचं आहे. माझ्या वर्गातले हा आता क्लासमध्ये तुझं माझ्या क्लासला आता परवा 2 दिवसाच्या मागे साखरपुडा झाला. मग सांगतात बाथरूम मध्ये मग मग काय लग्न कोणाचं करायचं आहे? मन में लड्डू फुटा, मन में लड्डू फुटा. तिसरं नाही थांबा. बाई काय तर असेल ते कशाला काय पडपड. त्यांच्या वर्गात एक पोरगी होती म्हणजे कन्नड होती ती, मग ती का नाही म्हणजे बारकी असल्यावर पोरं एकमेकाला गड्डवतात की. तर ती काय सांगायची म्हणे ह्यांना, ह्या ऐकायच्या म्हणत तिघी चौघा, ह्या 4 जणी आहेत. तर ती त्यांची मैत्रीण काय सांगायची, मी नागिन होतोय म्हण माळात गेले. इच्छा माळात गेल्यावर इच्छाधारी नागिन आहे म्हणे मी, आणि माळात म्हणल्या आमच्या हातात फोन दाखव. पाणी म्हणलं पाणी ती काय ती काय म्हणते नको पाणी रेकॉर्ड झाली मग रेकॉर्ड झाले काय काय पाणी आणि भात किती फरक आहे जरा. भात म्हणलं गेला भात केवढा खाल्ला गेला. नागिनचं काय झालं? तेच की अशी गंडवायची हो. प्रत्येक म्हणजे प्रत्येका संघ असे एक कोणतर बंडल मारताना पोरी मैत्रिणी मित्र असतातच. तुमची होतीत का नाहीत? पप्पाच होत पप्पाच होत म्हणते ती. बंडल मारते. आमच्या वर्गात पण होती. आम्ही काय म्हणायचं, आम्ही म्हणायचो आमचा पप्पा बैलगाडीच्या पुढं पळते, तर ते एक जण म्हणायचं आमचं पप्पा ट्रकाच्या पुढं पळते, तर तिसरं म्हणायचं आमचं पप्पा रेल्वेच्या पुढं पळते, एक तर म्हणायचं आमचं पप्पा का नाही विमानाच्या पुढं पळते. आणि ठरलेला जोक ठरलेलं ते फेमस म्हणजे आमच्या काळात होत. आणि यांचा जोक काय, तुमचा काय रे? आले आले अरे बापले अरे बापले, त्या बाईनं तर माझ्या अरे. आणि आमच्या वर्गात म्हणजे पूर्वी होते 2री 3रीला असेल. मग आम्ही संभाजीनगरला कोंडा आणायला जायचे. तर त्यांची मम्मी न्यायची तिला, सावत्र म्हणली होती. मग तिची आत्ती काय मावशी होती मुंबई पुण्याला होती. तर ती किती सांगायची तिथल्या शाळेत हा म्हण रिक्षात फ्रीज असतात म्हण एवढं तर आहेत की रिक्षात फ्रीज मुंबईमध्ये. खरोखरच की. मग तवाच्या काळात असतील, तवाच्या काळात नाही, आत्ताच्या ह्याच्यात आहे. आम्ही लहान होतो तेव्हा. मग ती कशी करायची बहुतेक तिची बुद्धी तेवढी फास्ट असणार. आणि म्हणायची तशी. आणि काय म्हणायची, बाजारला चाललं की नाही काकडी दोडका वांगी म्हणायची तिच्या संग चालायची. आणि आम्ही किती मेंटल ते ऐकत बसायचं तिचं, ती अशी बसायची तर आम्ही सगळी कडन ते सोम्या कसं ऍक्शन करते. एवढा शर्ट फाटला काय, एवढा शर्ट फाटला, चप्पल फाटले आणि असं रडकळत चाललाय. हे काय म्हणते, अरे सोम्या कुठे चाललाय बाबा, तो घरला जाऊ नको रे होत नाही. तू भारी करते. मी नाही दाखव की लपून बसलेला तिथे. आणि मी ह्याला तिथे घालाय पुढे तिथे लपून बसलोय. पप्पा कसं बसल्यात पप्पा बस की का फोन दाखवले होय. असं समजत नसलेलं पिक्चर का लावताय तुम्ही? समजत नाही ते. अहो त्या पोरग्यावर पिक्चर आहे बारक्या. त्या आई वडीलला आपल्या हे करत असते, आणि तिची आई नुसती का नाही
काम काम म्हणत असते म्हणजे ती बी डॉक्टर असते सोड. ही आहे. हा कारण त्या पोरग्यानं तिचे चित्र काढले, तिला ते दाखवायचं आहे कारण तिला ते बघायला बी वेळ नाही. होय ही आई आहे का हा, ही नाही ही ना बाबा ती मिशीवाली आई आहे. हीच की आई साडी घातलेली. अहो, तसं नव्ह, मला काय वाटलं ती खाली आडवी अगं ती मोठी मोठी डॉक्टर आहे का ती, मोठी डॉक्टर आहे का ती. हा, हा. ते पोरग्यानं तिचं चित्र काढले. मग ह्या दोघींना का दाखवलं तेवढं? अगे ती कॅरेक्टर आहे त्यांचं आणि मेन हिरोईन ही आहे ही कडली. ही कडली ह्या साईडची सारखी चुका करत्या. आई काय तर बघत बसायचं आपलं. बिग बॉस बघायचा आम्हाला. बिग बॉस लावा. उठकी मध्ये इथे होणार कोण, कोणाची ड्युटी आहे ही? माझी हा माझी जागी मग पटकन. शिरीची ड्युटी. ए फोन काय नुसता ठेव. हा इकडं. हा दे तिला ठेव. तिला द्या लागलाय. माझा फोन आहे. आज एकच ब्लाऊज शिवलं. आणि काय करू मग? चॉकलेटी. वरती गेली. आज नाही मशीन हे जात आज नाही नाही ना, नाही कधीच नाही. गेलेलोच नाही. मशीन जोपर्यंत जात नाही ना परत रिटर्न तोपर्यंत मी जाणार नाही. कशाला? तिकडं दुकान लावाय. दुकान लावायला हो. एक गोल काय आणि व्हिडिओ मध्ये काय ती सांगायला घोड्यांना एकाला कान नाही, एकाला शिंग नाही. अहो तसंच होते मला बोलता बोलता काय होते काय माहिती. घोड्याला शिंग नाही म्हणते. आणि कालचं तर मी जोडलं त्याच्यात. काय म्हंटल मी? नमस्कार वैशाली, मी स्वागत आहे. गोळ्या खाऊन खाऊन गोबडी वळाल्या. आता एक गोळीचे काय होतं मध्ये काय तुला कुठं कोण काय सांगायला? ते नमस्कारचं पप्पा म्हणाले तुला. व्हिडिओ मध्ये सांगा. असं ते हसतीला माझ्यामुळे 4 लोक हसतील ना. ही बघा भांडी देतेली बाई आता आल्या. भांडी देतेली बाई. इंडियामध्येच फिरणार आहेत व्हिडिओ. शिऱ्याला काय म्हणतात हिंदीमध्ये? शिरा. हलवा म्हणतात. होय. त्याने हे सोन गाजर हलव्याला झालो म्हणते. आम्हाला तर गाजराचा हलवा तेवढाच माहित आहे. शिऱ्याला जा की दूध आहे. हिंदीमध्ये शिऱ्याला शिराच म्हणतात. दूध तापवायचंय कसं दूध आहे. शिरा म्हणत असते. शिरा मला आवडते शिरा. दोनच तरी बाई भांडी दोन बाई शिरा अगं शिरामध्ये लिहिलं. आवडत नाही तुला शिरा मला माहित आहे. तुला शिरीला शिरा आवडत नाही. शिरा खाल्लं तर आम्ही तिघच खातोय म्हणून मी दिला नाही. मला असा फोन बी धरायला येणार एवढं दुखते. दवाखान्यातच जात नाही तुम्ही, नुसतं अंगावर काढताय. केवढी शांतता आहे हो. 5 जणच आपण बडबड 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 करावी. हा है की नाही? उद्या माणसं शेजारी आल्यावर उद्या नवीन म्हणणार कशाला आले की. मी खरं एक विचारलं, त्यांचा गिलावा थांबणार? गिलावा होणार नाही त्यांच्या भिंत. त्यांनी भिंत बांधली तिथे. मग थांबू दे मग त्याला काय? चालते. अहो गिलावा या घराला मग गिलावा नको पलीकडल्या. चालते. चालते खरं. तिला बघायला गेलं की ते डॉक्टरला ती सुहानी म्हणते तेच बरोबर आहे. तिचं लाईटचं रिफ्लेक्शन पडते त्याच्यामुळे ते तसं व्हायली. अहो कधी तर प्रेमानं हात मारत जावं की वैश्य काय. मग वैश्य म्हणजे प्रेमानच आहे बा. वैश्य डिमांड मध्ये केवढा मोठ्यानं वरडलं मला. वैश्य म्हणतात बघ ती कोण कोण मला भोबे पण हाक मारतात एवढ्या मोठ्या.
परवा ते रतन बाबा पण म्हणून त्यांच्यासाठी तू अजून लहानच आहेस म्हणून. पण मी लहान आहे का? माझ्या पोरी लग्नाला कधी असतो झाड उठलेलं जा खरं बोल. अगं बुद्धी तिथं येते तांबे कुठं आहेत तांब्या आणलेच नाही आपण आणलेली जा ठेवतो जा कधी बाई ठेवलेलं जा जा ठेवलं ठेवानीच की नाही सवानी तू नाही मग बस भेटत बस हे मग खोटारडे काय खोटं बोलतेस? तुम्हाला माहित नाही एवढं पण लक्ष द्यायचं नाही मग माझं लक्ष होतं तुझं उठली शिरा खाली जाऊन बसली उठलो पण नव्हतं आपण नुसता वडला तू मला बाहेर जायचं होतं फिरायला 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 जायचं. श्री मला कधी सोडून येऊन कळणार नाही वेळ रे. अगं मला काय विचारताय ती काय म्हणाली उत्तर ती कितीच्या बोलण्याचं जाणार आहे लगेच फिरायला कसला जीव केलाय ना तू सोडून येणारच मला मग मेन पॉइंट मग कसलं होतं ते त्याच्या का मागं लागतेस तू कोण तू माझं बाळ आहे मागं लागायचं काय मग बस चावलं फिरली आणि कोण मारा गावलं नाही की नाही हेच मारते हे मारतोय येणारच काय मी मारतोय धुना आपल्या आपट्या आणि म्हणते मी मारतोय आता तुम्हाला मारलेलं चालेल मग ह्याला मारायची बस नवीला चालतं म्हणजे काय कोण मिळाला नाही म्हणून त्याला हाणत्यास काय बघायला कुणाचा बी मार कुणाचा बी राग काढते तुम्ही चिड देताय का मला राग यायसारखं अगं असलं कुठलं स्वतः शिवा काढणार होय. आणि ह्यो पण मग कुणा काढू दे यो गप मार का ह्यो त्या मांजरा काढते माझ्या वर बघा बघ खांते त्याच्या डोक्यात सगळे प्रत्येकाने मांजरं जनावर कुत्री हे सगळे वाटून घेतलं मलाच कोण घेणार आम्ही तर दोघी काढत नाही बाई. तू भावल्या एक काढून बोलायचं ठेव. बंद करे तुला राग आला की त्या भावल्याला उचलून आपण ना फेकून मार येणारच काय पण एक वेळेस त्याची चुकी असली एक मारणं एक वेगळं ती ज्ञानी ग तुला बोलत नाही बाबू दुसरे चुकी असले की त्याला काय मारायचं करतो जे जे चूक आहे ना त्यालाच थांबतो हे तर माझी तर चूक नसतेच मारायचा प्रश्नच नाही चूक आपल्या कोणत्या सोंड्याची असते बस ए काय हिचं काय चालू आहे हे जी चूक आहे हिला आणतो ते मांजर आले पण तुझं त्याला दे काय तर ये म्हणवर रे वाळीच माया या. करतात. कोण खाय प्या घालत नाही ये वर काय माया करत नाही ती काळूची माया करते काळूला घाल त्याची माया करतोय मी करतोयस की रे बाबू असं म्हणतो जनावर पाळायचं त्याला खाय प्यायला घालायचं मला तर याचं का नाही सकाळ सकाळ एवढा राग येते ने एवढं ओरडत असते ने जा सुंडी तडक्या तू पहिला नीट बघ काय आपल्या घरचा आहे त्याचा राग कसा येतोय तुम्हाला अगं राग एवढा येते नाही याचा सकाळ सकाळ लय आवाज आला की राग येतोय कुणाला पण येतो लय ओरडते लय प्रमाणाच्या बाहेर ओरडत असते मला दुपारचं होते तू काय वकील झालीस का तिथं पण मला आता होत नाही ग मी आता नवा वकील आधी मला लय राग यायचा बाई वकील झाली वाटतं वकील पप्पांचे तिथं बसून काय यायचं नाही श्री माझी कधी तर साने माझी वकील होती. साने का ते धनंजय माने आहेत का तसं की धनंजय माने इथेच राहतात काय म्हणजे काय खोडरबर हाय ग देखील मग अगर खोड रबर ऐका ना धनंजय माने इथेच राहतात काय मग मम्मी मला खायला घालाय नाही बघ ए मी घातले खायला जेवायला बसायच्या आधी पाणी द्यायचं तिला हे घे तिला घाल तरी पण ही घटकोळीच आहे त्या बाईनं चिप्पाडावानी केल्या तिकडे जा आता केला सात काय सुरू बहुत होय, तर हेच पडलं नाही ते थांबा कट कराय
आई शिकत काय कुत्री मंदिर घरात तिला टाक बाहेर काढ त्याला. मांजर इथे येते की हो. मांजर असं तरी हे कुत्र नाही, कुत्र्याला हे करणे रेबीज झाल्यावर कळेल. सर ए काढ त्याला बाहेर. तेवढं मासून ॲनोकोट असं का बघा काय नाही ॲनोकोट असं का पडला योच की समोर. चल की कसले दिसायला बी देतात. उभा केले ए हक्कल दे ना. ए जा बाहेर वा. कुत्र्याचा जरा बी लाड करू नका. रेबीज झालं की नाही अवघड होईल. त्याला जर रेबीज असला तरच आपल्याला होतं. नाही तसं काय नाही. तसंच असते जर त्याला सगळ्या कुत्र्यांना रेबीज असते चावल्यावर. नसतंय तसं. रेबीजचं लक्ष रेबीजच कुत्र्याचं असतं. नाही ते चावत नाही ते. चावायला नको. काढ त्याला बाहेर शिरी जरा. खायला घे थांबा. काय नाही खाऊ तर दे की थोडं राहिलंय. हे आलं बघा शहाणा आलं बघा ये इकडे ह्याला खायला घातलं नाही तर तुम्ही हाक मारा. ये. परत आपल्याला किंमत सुद्धा देत खायला नाही. घातलं नाही तर नाही खायला घातल्यावर इकडे बा इकडे आणि नाही या. घातल्यावर पण. नाही घातल्यावर बाई या इथे घातल्यावर या मांजराला पण रेबीज होतोय. आलं बघ कसं येते बघ बोलायला आपल्याला एवढं का लागते मी ना या तिथे काय होतं तुम्हाला ये वरती उगच आत आले काय तू उगच बघ कसं आले. विचार आले नुसतं नाटक करते नाटक. चला तर मग मैत्रिणी तुम्हाला आमच्या ह्या 10-15 मिनिटाच्या चर्चेनंतर कळालंच असेल की आनंदी राहण्यासाठी किती गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात बघा. मनू आणि काळूमध्ये आम्हाला काही फरक करायचा नव्हता. फक्त सांगण्याचा उद्देश हाच होता की आपल्याला जरी आपल्या घरासाठी जी वस्तू चांगली आहे किंवा आपल्या घरासाठी जी गोष्ट किंवा व्यक्ती चांगली आहे त्याला जपणं खरंच गरजेचं असते. आणि तर भले ते आपल्याला आवडो किंवा न आवडो आपल्या घरासाठी जे चांगलं आहे ते त्याची आपल्याला काळजीही घ्यायलाच लागत्या. मग प्राणी असू दे किंवा माणूस असू दे किंवा कोणती पण ती गोष्ट असू दे तर आपल्यासाठी जी चांगली असेल तर त्याची काळजी आपल्याला घ्यायलाच लागत्या. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जावा तुम्हाला माझं परिवार माझं कुटुंब कसं वाटते. आमच्यामधली जी काही चर्चा हसी मजाक जे काय असतं रिअल आहे हे म्हणजे आम्ही ह्याच्यात काही वाढवून चढवून असं काहीच केलेलं नाही. आम्ही जे रोज गप्पा मारतोय रोज जे आमच्यामध्ये चर्चा होत्या भाषण होते तेच तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. चला.